मित्रांनो, आज आपण साहेब केसरी या मैदानासाठी पळशी स्टेशन येथे आहोत आणि आजच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे जलवा आणि त्याच्या जोडीला पळाला स्वराज. चचेगावकरांचा जलवा हा आजच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाच्या गुलालाचा मानकरी. दादा, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आज जलवा आणि स्वराजचं नियोजन कसं काय करण्यात आलेलं? आमचा विंगच्या मैदानाच्या आधी आमचं एकदा ठरलेलं गाडवण्या वासरांची, पण आमचं जरा म्हणजे पोरांचं म्हणा त्या माणसांचं जरा ओपनच्या अड्यात आपल्याला गाड्या गावतील का दोन्ही बी आदत ते दुसरा होता ना त्या दिवशी विंगच्या आम्ही म्हणलं आता काय प्रत्येकाला जर पहिलं मागत मोठी काय बैल आम्हाला कोण देत नाही, मागितली पण आता काय पर्यायच नाही, कोण देतो म्हणतो पुढच्या अड्यात देतो, एवढं 16 दे 20 दे, मग काय करायचं म्हणून आम्ही जुडत आपलं मित्र शाहरुखचं निगडीचं त्याने फोन केला. शाहरुखला म्हणलं आपण स्वराज ती ज्याला पळूया, त्यांनी बी काय नाही होय काय बोलले म्हणले हाणूया. मग काल आमचं ठरलं आणि रात्री आम्ही पावती नोंद करून आजचं नियोजन केलं. आम्हाला आज अक्षरशः सकाळी येताना ड्रायव्हरच नव्हता. आम्ही इथं येऊन एक 2-3 जणांनी विचारलं हांच्याला, पण जी ती वासरं बघितल्यावर जरा एवढ्या मोठ्या अड्ड्यात नाहीच म्हणायची, हाणतो म्हणायची, बरोबर येतो, पण काही नसतं. आता काय करायचं म्हणून आमचं बारीक ड्रायव्हरचं म्हणजे संबंध लय जुनं घरचं संबंध भावासारखं त्यांनी मला मानलंय. बारक्यान सल्लं बी पहिलं त्यांनी बारक्या भावासारखंच दिले. मग त्यात मी फोन केला ड्रायव्हर कुठायचा. ड्रायव्हर म्हणलं बघी सागर मी आहे पळशी स्टेशनला. म्हणलं अहो वासरू आणलंय, म्हणलं गाडी हाणशीला का? त्यांनी काय वासरू बघितलं पण नाही कसलं आहे, मला डायरेक्ट म्हणलं हाणतो. म्हणलं नक्की हाना, म्हणले 100% हाणतो, आलो म्हणले तर. मग त्यांनी आलं, त्यांनी वासरू बघितलं पहिल्यांदा, मला म्हणले तर वासरू सागर चांगला आहे, काय तर आज करणार 100% वासरू. काय त्यांच्या मनात होतं काय आम्हालाच माहित नाही. आणि कुठेतरी देवाचा आशीर्वाद मानायचं की देवासारखा माणूस ड्रायव्हरांनी जी भविष्यवाणी केली ती खरीच झाली. आणि काय तर आम्ही म्हणलं ड्रायव्हर असं तुमच्या नियोजनात घ्या वासरू जरा. ड्रायव्हरांनी सकाळी म्हणलं आज काय नका 100% करणार. गट काढल्यावर ड्रायव्हर म्हणजे 100% आज गाडी 1-2 मध्ये राहणार. आणि आज पहिला क्रमांकाचा गुलाल घेतला. आम्हाला वाटत पण नव्हतं 1-2 होईल, पण ड्रायव्हरांनी काय सांगितलं कॉन्फिडन्स कसला आम्हालाच माहिती नाही, पण म्हणजे आम्हालाच हसायला आमचा अजून पटन आम्हाला एक झालाय. जलवाचा हा पहिला क्रमांकाचा पहिलाच गुलाल ना? आदतला झालेत की 1-2 आदतला 1 नंबर झालेला, पण ओपनच्या अड्ड्यात पहिलाच, कारण पहिरेच कोण देणार ना. नाही बरोबर, पहिऱ्याची आजकाल सगळ्यात मोठी मागे गेल्या माणसांचं म्हणजे मोठ्यांची बी अपेक्षा ज्या नंबरातले पळावे काय त्यांची चुकी नाही, शेवटी आदतला कोण देत नाही देत. जलवाचं वय काय असेल साधारण? एक 18-19 महिन्याचा खोंड आहे. बरं, अजून आदत मध्येच आहे? दात लावलाय का त्यानं? बर. आता साधारण जलवा आणि स्वराज आज पहिल्यांदाच ह्याच्या अगोदर जोड पळाली नव्हती, पहिल्यांदाच पळून आज यांनी पहिल्या नंबरचा गुलाल आपल्याला दिलाय. ह्याच्यानंतर चाहत्यांना ही जोड परत पळताना दिसणार? 100% दिसणार. आता काय आम्हाला कोणी बैलच दिलेले नाही पहिली गोष्ट, बरोबर. आम्ही काय नाही म्हणणार, आम्ही 100% सगळ्यांनी देणार, पण त्यांनी आमच्या शब्दाला मान ठेवून दिलाय. त्यांनी ज्यावेळी आम्हाला ती फोन करतील बैल पाहिजे त्यावेळी आम्ही 100% त्यांच्यासाठी घेऊन येणार. आता या व्हिडिओच्या माध्यमातून जर कुणाला नवीन पैरे करायला जर तुमच्या जलवाबरोबर पैरे करायचे असतील तर जलवाचं थोडं वैशिष्ट्य सांगा. कोणत्या खांदी पळतोय? आमचा दोन्ही साईड बाहेरून पळतो पब्लिकनं, म्हणजे 4 खांदी पीक आहे आपला. त्याचा तळ कसा आहे? तर ते स्टार्ट टू एंड एकसारखा काय नाही, एकसारखा म्हणजे तळातनं सुटल्यानंतर तेवढा एंड पुढे उलटा थोडा वाढतोय. आणि सुट्टीला कसा आहे बैल? सुट्ट्याला एकट्यानं सोडायचं एक दोघांना. बरं, जर आता तुम्ही हे तुमचं जलवाचं सांगितलं, आता तुमच्या पण काय अपेक्षा असतात की समोरचा बैल कसा पळणारा पाहिजे म्हणजे गाडी एकदम व्यवस्थित पळेल? नाही तसं काय नाही समोरच्या बैलाचं. आता काय आहे जी ती म्हणजे प्रत्येकाची अपेक्षा मोठ्या बैला कोण सगळी आता बैल आहे ती वरची 10-12 बैल मोठ्यातच पळते. आता आपल्याला कोण बैल देत नाही, आपण ही मालकाने पहिल्यांदा जाणलं पाहिजे की आपल्याला कोण मोठा बैल देणार नाही. मग त्या 2 नंबरच्या फाळीतला आपला हुडकायचा आणि आपल्या कॅटेगरीत बघून आपण त्याच्यावर पळायचं. त्या आम्हाला 100% गॅरंटी ती आमची स्वराज गाडी पळणारच. मग ती आम्ही आज पळवली, म्हणलं काय होईल तरी पळवू ओपनच्या अड्ड्यात. ती बी म्हणली तर मोठ्या गाड्यात, म्हणलं काय नाही असं थांबून चालणार नाही आपण, असं आता शेवटी दात लावलाय ना खोंडाने. बरोबर आहे की. मग ती गेलं नियोजन आज आमची, म्हणजे आम्हाला वाटतच नव्हतं गाडी अशी एक झाल्या. चालेल, आज आता बारीक ड्रायव्हरवर आपण चर्चा करूया. दादा, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. नमस्कार. काय तुम्ही सकाळी बघितलेलं की सकाळी तुम्ही मालकांना डायरेक्ट म्हणला की आज काहीतरी करणार जलवा? वासरू जरा मला फिटच वाटलं आणि वासराचा पारा म्हणजे गरम वाटला. आणि सागरनं बी सांगितलं की आदतला ड्रायव्हर वासरानं आपले 1-2 नंबर केलाय. बर. तर म्हणे गाडी आज आपली हाणायला लागेल तर म्हणजे चालतंय ठीक आहे मला हाणू. आणि गट काढल्यानंतर वासरू असं पळालं की काय म्हणजे बोलायला शब्द नव्हतं माझ्याकडे. आणि मग सागरला मी तेव्हा सांगितलं वासरू सागर काय ना काहीतरी आपण आज घडवून जाऊ.
आणि 1 किंवा 2 नंबर होईल गाडीचा आपल्या आणि गाडीने 1 नंबर केला. आता गट सेमी आणि फायनल कसं पळालं? गटशी मी पळवली आणि फायनलच्या टायमिंगला मला ती हारण्याची आणि बाब्याची गाडी ती होती. त्यांची दुसरी गाडी होती तुम्हाला? मग त्या गाडीवरती मी बसलो आणि फायनलला मग आकू ड्रायव्हरला बसवला. आकून 1 नंबर केला ह्या वाजता आणि मी हारण्यावर 3 नंबर झाला माझा. बर. आज टोटल किती गाड्यांचं नियोजन आपल्याकडे होतं? 2 होतं, म्हणजे 1 होतं माझ्याकडे आधी हारण्या आणि बाब्या, आणि हिथं आल्यानंतर सागर म्हणला आपल्या वासराची गाडी पळवायला लागेल, मग ह्याची पळवली. काय तुमच्या नजरेतनं जलवाचं वैशिष्ट्य काय वाटतंय तुम्हाला? वैशिष्ट्य बैल शहाणा पळतोय आणि भविष्यातला स्टॉपचा बैल पळेल. चांगलं करिअर आहे त्याला? करिअर म्हणजे 1 नंबर मधलं करिअर आहे. चालेल, मग भविष्यात तुम्ही जलवाच्या गाडीवर सुद्धा दिसणार 100%. चालेल, आमच्या शुभेच्छा आहेत आणि इथून पुढच्या वाटचालींसाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद.